मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त महानगरपालिकेच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी महानगरपालिका आयुक्त यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका मुख्यालयात मुख्य ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता। महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शहरातील विकास कामासाठी येते 2024-25 वर्ष महत्त्वपूर्ण असून अनेक प्रकल्प येत्या वर्षात पूर्ण होत आहे। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी काम करत असून नवीन पाणी पुरवठा योजना, मल निसारण योजना, शिक्षण, रस्ते आदी मोठे विकास प्रकल्प पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेसाठी बहाल करत आहोत, असं आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितलं आहे। यावेळी महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। की आपण या जनतेसाठी सेवा करायची आहे, निस्वार्थ आणि तत्पर आणि फास्ट आपल्याला जनतेला सेवा द्यायची आहे। आणि या सर्व सेवा देत असताना डिजिटल आणि आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला उपयोग करायचे आहे। आणि त्यासाठी आज विविध लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रॉपर्टी टॅक्स कंट्रोल रूम असेल आणि तसेच चलो बस ऍप असेल आणि त्या निगडीत सर्व सेवा सुविधा असेल, या सर्व गोष्टीचा आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर, महानगरपालिका आणि तसेच औरंगाबाद स्मार्ट सिटी या दोन्ही अंतर्गत दोन्ही मार्फत आपल्याला जनतेला चांगल्या पद्धतीने सेवा द्यायची आणि त्यांच्या सर्व समस्यातून आपल्याला मुक्त करायचं आहे। आणि त्यासाठी आपण सर्वांनी वचनबद्ध होऊ आणि आपल्या टीम लीडर, महानगरपालिकेचे आयुक्त या नात्याने मी या ठिकाणी वचनबद्ध आहे की शासनाचं, केंद्र शासनाचं, राज्य शासनाचं सर्व योजना तळागाळात जनतेपर्यंत आपल्याला पोहोच करायचं आहे। आणि विशेष करून महानगरपालिकेचं अधिकारी कर्मचाऱ्यांचा पाल्यांचा विषय असेल, ते लाडबागे समितीचं नियुक्ती असेल आणि सर्व योजना आपण कर्मचाऱ्यांनी न मागता त्यांचा सेवा उपलब्ध करून देण्याचा आपला संकल्प आहे। आणि त्यांच्या हक्काची सेवा आपल्याला त्यांना तत्परतेने देऊन त्यांच्याकडून जनतेला सेवा जी आहे तेवढेच तत्परतेने जनतेला सेवा देणार अशी मी अपेक्षा आहे। परत एकदा उपस्थित सर्व लोकांना 76 मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व लोकांना शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।